कल्पेश आणि प्रसाद ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि नक्कीच प्रसाद यांनी मात्र 3 बॉल केला, 3 बॉलमध्ये 3 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिल्या. कल्पेश यांनी 3 बॉल केला, त्याच्या मात्र बॅटमधनं फक्त 1 धाव आपण पाहिली. अजूनही दोघांच्या बॅटमधनं एखादा चौकार एखादा षटकार जो मात्र अजूनही काही पाहायला मिळाला नाही आहे. आता दहीगाव संघ थोडासा निराश असेल कारण की अजूनही मोठे फटके येत नाही आहे आणि शोधलं मारायचा प्रयत्न करत आहेत, पण प्रयत्नांना मात्र यश इथे संपादन होत नाही आहे. आणि चांगली बॉलिंग जी मात्र म्हणता येईल, ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता परेशवर, ज्या पद्धतीने विश्वास संपादन केला होता साहिलवर आणि त्या पद्धतीची गोलंदाजी या मॅचमध्ये करताना आपण पाहिली. भावेशचा पहिलाच बॉल इथे पाहूया इनसाइड एज आणि फटका थोडा पसलाय, मिसटायमिंग स्ट्रोक झाला होता आणि कोणतीही चूक करत नाही यष्टीरक्षक सॉरी फिल्डर आणि टिपलाय जेल आणि संपलाय खेळ. चला घाई करायचे प्लीज विनंती करतो. 4 ओव्हरचा सामना आहे, लवकरात लवकर मात्र आपल्याला संपवायचा, म्हणजे आमच्या आयोजकांना तुम्ही सहकार्य करा. बॅड लाईटची अपील इथे चालणार नाही आहे कारण की व्यवस्थितरित्या ही स्पर्धा आपल्याला पार पाडायची आणि तुमचं नक्कीच योगदान अमूल्य राहील या स्पर्धेमध्ये. भावेश न्यू बॅटर गोलंदाज ज्याने मात्र पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आणि जयेश हा न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. आता सध्या आपण पाहतोय 12 या आकड्यावर स्थगित आहे दहीगाव संघ. पुन्हा एकदा भावेशचा हा बॉल इथे पाहावं लागेल. हलकीशी अपील केले आणि पंचांनी सुद्धा दाद दिले आणि बोट केले अबालेकडे. आणखीन एक गडी बाद होतोय दहीगाव संघाचा. दोन बॉलवर 2 विकेट कॅरी केल्या. चला प्लीज दहीगाव संघ सहकार्य करा, आपला बॅटर क्विक मैदानामध्ये दाखल करायचे. डगआउट कक्षामध्ये रेडी राहायचे बॅट्समननी आणि एखादी विकेट गेली का लगेचच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचे, प्लीज विनंती करतो. ऑन हॅट्रिकवर सध्या आपण पाहतोय भावेश. नक्कीच एक विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट झाली या स्पर्धेमध्ये. आता दुसरी विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट करेल का भावेश. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय गीतेश आणि त्याच्या सोबतीला असेल प्रसाद. ओहो, यावेळेस इथे पाहूया घडलंय काय. थोडंसं नक्कीच मिसफील्ड पाहायला मिळाली आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. चला स्वयंसेवक विनंती असेल बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 या आकड्यावर आणि गोलंदाजी ट्रॅकवर भावेश. ओहो, यावेळेस पाहूया पुन्हा एकदा हलकीशी अपील केली आणि पंचांनी पुन्हा एकदा बोट केल्या अबालेकडे. आणखीन एक गडी बाद होते दहीगाव संघाचा. तर सन्माननीय प्रतीक दादा शिंगोळे इथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की मंचावर येऊन व्यासपीठावर येऊन इथे उपस्थित राहायचे प्लीज. तर चला घाई करायचे दहीगाव संघ. नक्कीच कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये गोलंदाजाचं भावेश, ज्याने मात्र 2 बॉल आणि 2 विकेट कॅरी केल्या. त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा एक विकेट कॅरी केली. नक्कीच या ओव्हरमध्ये 3 धक्के जे मात्र पाहायला मिळाले ते मात्र दहीगाव संघाचे नक्कीच कौतुक करावा लागेल या मॅच मध्ये. ते मात्र भावेश या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजीसाठी सज्ज असेल. भावेशचा हा बॉल इथे पाहूया, फटका सजवलाय, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाली आणि आणखीन एक गडी बाद.
दहीगाव संघ अडचण अडचण आणि अडचणीमध्ये सापडताना सध्याच्या घडीला दहीगाव संघ. चला क्विक मैदानामध्ये आपला बॅटर पाठवायचे प्लीज दहीगाव संघ. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या तर मागील मॅचचा हिरो भावेश ज्यांनी मात्र आजचा दिवस गाजवलाय आणि आणखीन या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करताना खरोखर भावेश याचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी योगदान देतोय, आपल्या संघासाठी चांगलं कामगिरी करतोय आणि आपल्या संघासाठी इथे मात्र नक्कीच स्वतःला झुंकून देतोय. आणि ज्या पद्धतीने मात्र भावेश आता गोलंदाजी करतोय दहीगाव संघ भावेश नावाचं वादळ मात्र विसरणार नाहीये. 4 धक्के एका ओव्हर मध्ये. ओहो आणखीन एक गडी बाद. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दांडी 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 होते गोल. भावेशचा 5वा धक्का या ओव्हर मधला. मध्ये 5 विकेट. भावेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एका ओव्हर मध्ये 5 विकेट. नक्कीच या स्पर्धेमध्ये एक भावेश या गोलंदाजाने आपल्या नावाचा बोलबाला केलाय आणि या मॅच मध्ये देखील दहीगाव संघाची सध्या नक्कीच एक झोप उडवून टाकले या गोलंदाजाने. सध्या न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना समाधान आणि निकेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि ऑन स्ट्राईकला सध्या प्रसादला आपण पाहू शकता ज्यांनी मात्र अजूनही आपल्या 3 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहतोय. ओहो यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षकच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा